Good morning. Welcome to all in today's class. Today we are going to learn about substances in a daily use. Okay. So today we are going to learn, we will see about irreversible change, प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस याच्यामध्ये आपण पाहणार आहोत रबरचं प्रोडक्शन कशा प्रकारे केलं जातं आणि रबरचं प्रोडक्शन करत असताना त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे व्हल्कनायझेशन ऑफ रबर, देन प्रोडक्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर अँड how is paper made. All that topic we will see in today's class. So that there are so many substances present in our surroundings, means they are available in a nature. That substances, the process taken by the man and the new substance is formed. Okay, new substance produced by processing on a natural substances, that is called as man-made substances. When the man-made substances are produced, what will happen? Okay, so do you know that we make a glass? Okay, glass can be made from sand and calcium carbonate, and after that the new substance is formed, that is the glass. Okay, so from that glass we can't obtain again sand and calcium carbonate. Similarly, do you know that the green chili turn into red, tomato also, green tomato turn into red, but again we can't obtain a green tomato from the red. Okay, it means that when the new substance is formed, it totally change their properties from original substance. एखादा नवीन पदार्थ तयार होत असेल तर त्या नवीन तयार होणाऱ्या पदार्थामध्ये त्याच्या ओरिजिनल प्रॉपर्टीज ज्या असतात त्या आपल्याला आढळत नाहीत. अलग लक्षात. तर अशा प्रकारच्या चेंजला आपण irreversible changes असे म्हणतो. While making a man-made substances, we see that the properties of a new substance, it is a totally different from the original substance. बघा, जो नवीन पदार्थ तयार होतो तो नवीन पदार्थ ओरिजिनल जो सबस्टन्स त्याच्यामध्ये असतात त्याच्यापासून कम्प्लिटली डिफरंट तो आपल्याला पाहायला मिळतो. अलग लक्षात. तर अशा प्रकारचे जे काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात त्याला इरिव्हर्सिबल चेंजेस असं आपण म्हणतो. आता हे जे इरिव्हर्सिबल चेंजेस घडत असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस होते आणि केमिकल प्रोसेस झाल्यामुळे नवीन सबस्टन्स तयार होतो आणि हा नवीन तयार झालेला सबस्टन्स ओरिजिनल सबस्टन्स पेक्षा वेगळा, त्याची प्रॉपर्टी वेगळी असते आणि ओरिजिनल सबस्टन्सचे कोणतेच प्रॉपर्टीज आपल्याला न्यू सबस्टन्समध्ये आढळत नाही. अशा प्रकारच्या चेंजला इरिव्हर्सिबल चेंज असे आपण म्हणतो. तर अशा प्रकारे आज आपण प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेसमध्ये रबरचं प्रोडक्शन कशा प्रकारे करायचे किंवा होते ते आपण आता इथे पाहणार आहोत. अलग लक्षात. तर बघा, रबर it has two types. First is natural and second is artificial. Okay, नॅचरल रबर कशाला म्हणायचे? जे निसर्गतः आपल्याला मिळते आणि त्याच्यावर कोणत्याच प्रकारची प्रोसेस केलेली नसते अशा प्रकारच्या रबरला आपण नॅचरल रबर असे म्हणतो. दुसरा आर्टिफिशियल रबर किंवा मॅनमेड रबर काय असते? या रबरवरती जे नॅचरल रबर जे मिळते त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि प्रोसेस केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला जे मिळते त्याला आपण आर्टिफिशियल किंवा मॅनमेड रबर असं आपण त्याला म्हणतो. अलग लक्षात. आता हा जो रबर आहे हा रबर आपल्याला कशापासून मिळतो? फ्रॉम रबर ट्रीज. सो हाऊ? बघा,
ब्राझिलियन हिविया ब्राझिलियनसिस नावाचा हा रबर प्लांट्स असतो. जनरली हा आपल्याला ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आणि आपल्या भारतामध्ये आपल्याला तो केरळमध्ये रबरचं प्रोडक्शन होताना आपण पाहतो. केरळमध्ये अलग लक्षात. तर हे जे प्रोडक्शन आपण होताना पाहतोय याच्यामध्ये काय केलं जातं, रबर ट्रीज असते आणि या रबर ट्रीजला त्याचं जे बार्क असतात त्या बार्कला कट केलं जातं आणि त्याच्यापासून आपल्याला स्टिकी सबस्टन्स मिळतो. अलग लक्षात. तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या प्लांट्स पासून आपल्याला स्टिकी सबस्टन्स मिळतात, वेदर इट इज गम ऑर सॅप. सिमिलरली फ्रॉम द रबर ट्रीज वी गेट अ रबर, अ स्टिकी सबस्टन्स that is called as latex. That is called as latex, and it is white color and it has a peculiar odor. When this latex is collect, the chemical process or the process occur on a rubber, and from that we make various kinds of various type of various quality of rubber, and that we used in our day-to-day life. Okay, so do you know that the rubber that we used, it has a different types. The rubber that we use in a tire, tube, belt, watch belt, rubber band. In a pen also we use a rubber, eraser, different kinds of toys. All these rubber we seen in a different toys or different articles. It is a different. Why? There is one reason. There is one reason. What is that? That is because of the vulcanization of rubber. हे कशामुळे पाहायला मिळतं आपल्याला? Vulcanization of rubber मुळे. So what is mean by vulcanization of rubber? So do you know that चार्ल्स गुडियर नावाचा एक सायंटिस्ट होता आणि हा जो सायंटिस्ट आहे हा त्याचा स्वतःचा एक प्रयोग करत होता. काय करत होता? त्यांनी लॅटेक्स घेतलेलं होतं आणि त्या लॅटेक्स मध्ये रबर सल्फर ऍड केलं होतं आणि बर्नरवरती त्याला तो हीट देत होता. अशा प्रकारे हीट देत असताना जसं तुम्ही पाहत असाल जेव्हा तुमची मम्मी स्वयंपाक करते स्वयंपाकघरामध्ये, त्यावेळेस स्वयंपाक करत असताना त्या पातेल्यामधले किंवा त्या कंटेनर मधलं काही पार्ट्स हा गॅस बर्नरवरती पडतो आणि गॅसची हीट मिळाल्यामुळे तो जळून त्याचा काळा कोळसा तयार होतो. अलग लक्षात. अशाच प्रकारे चार्ल्स गुडियर काय करत होता? हा त्याचा प्रयोग करत होता आणि मग त्याचा प्रयोग झाल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याच्या लक्षात आलं की या बर्नरवरती जे लॅटेक्स आणि सल्फर त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे तो त्याच्यावरती पडला आणि त्याला हीट मिळाल्यामुळे हा रबर काय झालेला आहे? हा हार्ड झालेला आहे. तर अशा प्रकारे मग त्यांनी त्याच्यावरती परत प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सल्फरचं प्रमाण कमी अधिक केलं आणि त्याच्यावरतून त्याच्या लक्षात आलं की वेन वी ऍड सल्फर इन अ लॅटेक्स और इन अ रबर अँड वेन वी गिव्ह हीट 3 or 4 hours to the mixture of sulfur and rubber, then the rubber become hard. The hardness increase in a rubber, and such a process, that process it is called as vulcanization of rubber. That is called as vulcanization of rubber. Alakshat. And with the help of this vulcanization of rubber, do you know that nowadays or since Charles Goodyear invent this process, from that place त्या दिवसापासून आपण पाहतोय जे ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे का त्याच्यामध्ये एक रिव्होल्यूशन घडून आलंय आणि ट्रान्सपोर्ट सेक्टरला गती आलेली आपण पाहतो. कशी की त्या ठिकाणी आपण टायरमध्ये या टायर जे आहेत याच्यामध्ये रबर यूज केलंय आणि ते तिथे आपल्याला ते टायर जे मुव्हेबल असतात त्याचं फ्रिक्शन होतं, त्यामुळे त्या ठिकाणी हार्ड रबरचा वापर करून टायर जे व्हेकल्स आहेत त्यांना स्पीड आलेला आपण पाहतोय. अलग लक्षात. तर अशा प्रकारे चार्ल्स गुडियरमुळे ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये आपल्याला रिव्होल्यूशन घडताना आपण पाहतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला या ठिकाणी व्हल्कनायझेशन ऑफ रबर. वी विल सी द नेक्स्ट पॉइंट, प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस मध्ये आपण आता पेपरचं मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे केलं जातं, पेपरचं मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे केलं जातं हे आपण आता पाहणार आहोत. ऍक्टिव्हिटी तुम्हाला मी सांगतो. सिमिलरली तशाच प्रकारची प्रोसेस पेपर फॉर्मेशन मध्ये होते. अलग लक्षात. सेम प्रोसेस आपल्याला पेपर फॉर्मेशन मध्ये होताना पाहायला मिळते. एक साधं उदाहरण आहे.
आपण आपल्या घरामध्ये काय करतोय, तुमची मम्मी असेल किंवा तुम्ही असाल, तुमची मोठी बहीण असेल, कोणी असेल, आपण आपल्या घरामध्ये काय करतोय, ग्रेन्स आणतो, वीट, ज्वार, बाजरी आणतो की नाही, ठीक आहे. आता वीट, गहू आणतो आपण आपल्या घरामध्ये. गहू आणल्यानंतर काय केलं जातं, त्याला पहिले निवडलं जातं, त्यातले खडे कचरा बाहेर काढला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं जातं, त्याला क्लीन केल्यानंतर त्याला आपण फ्लोअर मिलमध्ये नेतो. फ्लोअर मिलमध्ये नेल्यानंतर काय केलं जातं, फ्लोअर मिलमध्ये त्याचा फाईन पावडर तयार केली जाते, त्याचं फ्लोअर तयार होतो, पीठ तयार होतं त्याचं. आलं लक्षात. ते पीठ आपण घरी आणतो. घरी आणल्यानंतर परत त्या पिठाला आपण काय करतो, सीवच्या मदतीने त्याला चाळून घेतो आणि चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये काही मीठ वगैरे टाकतो, पाणी टाकतो आणि त्याला काय करतो, त्याचा बल्क तयार करतो. आलं लक्षात. त्याचा गोळा तयार करतो आणि त्याचा गोळा तयार केल्यानंतर थोडा वेळ त्याला तसंच भिजू देतो आणि भिजून दिल्यानंतर त्याच्यापासून आपण काय करतो, त्याला लाटतो. लाटल्यानंतर काय तयार होतं, पोळी. आलं लक्षात. पोळी तयार होते. लाटल्यानंतर पोळी तयार होते. सिमिलरली अशाच प्रकारे पेपर फॉर्मेशन मध्ये केलं जातं. आलं लक्षात. तर पेपर हा कशापासून तयार केला जातो, प्लांट पासून. intervening of cellulose substances that we get from the plant, okay. तर प्लांट मध्ये तुम्हाला प्लांट मध्ये वूड मध्ये आपल्याला सेल्युलोज सबस्टन्सेस पाहायला मिळतात. ग्रास मध्ये, बार्क ऑफ द ट्रीज मध्ये, लीव्ज मध्ये अशा प्रकारे सेल्युलोज सबस्टन्सेस आपल्याला वूड मध्ये पाहायला मिळतात आणि याच्या मदतीने आपल्याला पेपर तयार केलेला पाहायला मिळतो. आलं लक्षात. तर या सेल्युलोज सबस्टन्सेसचं नेटवर्क तयार केलं जातं आणि त्याच्यापासून पेपर तयार होतो. आलं लक्षात. तर हाऊ इज पेपर मेड, पेपर कसा तयार केला जातो, पेपर कसा तयार केला जातो, त्यासाठी तुम्ही हे पिक्चर बघा. आलं लक्षात. तर यामध्ये तुम्ही पाहत असाल काय केलेलं आहे बघा. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघतोय काय, ट्री आहे. त्या ट्रीला काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. ट्रीला काय केलंय, कट केलंय. ओके. कट करून त्याचे लॉक्स तयार केलेले, ओंडके तयार केलेले आहेत, लॉक्स तयार केलेले आहेत आणि ते लॉक्स एका मशीन मध्ये टाकलेले आहेत. ओके. त्या मशीन मध्ये टाकल्यानंतर लाकडावरती काय असते, बार्क असते, ती बार्क त्या ठिकाणी रिमूव्ह केलेली आहे आणि नेक्स्ट मशीन मध्ये ते लॉक्स गेल्यानंतर त्या लॉक्सचं फाईन पावडर तयार केलेली आपल्याला, सॉडस्ट तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती सॉडस्ट एका कंटेनर मध्ये कलेक्ट केलेली आहे. ओके. आणि त्या कंटेनर मध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही डाईज ऍड केलेल्या पाहायला मिळतात. जसं आपण पीठ मळतो, पीठ जेव्हा मळतो त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ, काही लोक तेल वगैरे ऍड करतात. तशाच प्रकारे या ठिकाणी पुढच्या पिक्चर मध्ये बघा, त्या ठिकाणी काय ऍड केलेलं आहे, त्याच्यामध्ये डाईज आणि काही केमिकल डाईज त्या ठिकाणी ऍड केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या डाईज ऍड केल्यानंतर त्याला मिक्स केलं जातं आणि मिक्स केल्यानंतर त्याचा पल्प तयार होतो, गोळा तयार होतो, ज्याला आपण पिठाचा गोळा म्हणतो की नाही. पीठ भिजवल्यानंतर त्याला थोडा वेळ तसंच ठेवलं जातं. तशा प्रकारे हे जे सेल्युलोज सबस्टन्सेस आहे किंवा वूड सॉडस्ट आहे त्याचा पल्प तयार केला जातो आणि हा पल्प तयार केल्यानंतर पुढे प्रेसिंग मशीन दिसते तुम्हाला. प्रेसिंग मशीन दिसतंय का. पल्पच्या पुढे प्रेसिंग मशीन आहे. तो जो पल्प आहे तो प्रेसिंग मशीन मध्ये रोलर मध्ये टाकला जातो. रोलर मध्ये काय केला जातो, त्या ठिकाणी टाकला जातो आणि रोलर मध्ये टाकल्यानंतर त्या रोलरच्या मदतीने त्याच्यामध्ये असणारी जी वॉटर आहे ती ऍब्झॉर्ब केली जाते आणि त्या पल्पला प्रेस केलं जातं. प्रेस केल्यानंतर त्या रोलर मशीन मधून पुढे जसं आपण पोळी लाटतो, लाटण्याच्या साह्याने पोळी लाटतो, पोळीचं असा पोळी तयार होते, तशाच प्रकारचा हा जो पल्प आहे त्याचा पेपर तयार होतो आणि रोलरवरती तो पेपर गुंडाळला जातो. तर अशा प्रकारे पेपर फॉर्मेशन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. समजलं सर्वांना. या ठिकाणी आपण बघतोय की ट्रीज कोणत्या वापरल्या जातात.
तर काही कॅनिफरस ट्रीज असतात, जसं पाईन ट्रीज आहे, पाईन ट्रीज सारख्या ज्या ट्रीज आहेत, अशा प्रकारच्या कॅनिफरस ट्रीजचा यूज या ठिकाणी केला जातो पेपर तयार करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सर्वात पहिले काय केलं जातं, त्याची बार्क रिमूव्ह केली जाते. आलं का लक्षात? द बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दीज ट्रीज फर्स्ट रिमूव्ह फ्रॉम द वूड, then the wood is broken down into small pieces, means it is converted into sawdust. आपलं sawdust मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्यानंतर याच्यामध्ये काही केमिकल ऍड केलं जातं आणि त्याला सोकिंग प्रोसेसमध्ये पल्प तयार करून त्याला सोक केलं जातं काही वेळापर्यंत. आफ्टर दॅट द फायबरस सबस्टन्सेस फ्रॉम द वूड इट्स फॉर्म अ पल्प, गोळा तयार होतो त्याचा, जसं पोळीचा पिठाचा गोळा तयार होतो तशा प्रकारचा. अलग लक्षात? त्याच्यानंतर ह्या ज्या डाईज ऍड केलेल्या जातात, त्या डाईज ऍड करून त्याचा पल्प तयार करून त्याला प्रेसिंग मशीनमध्ये रोलर मधून टाकलं जातं आणि त्याच्यापासून पेपर तयार केला जातो. आलं लक्षात? सो पेपर अँड वूड इट इज क्लोजली रिलेटेड. पेपर वी मेड फ्रॉम द वूड अँड वूड वी गेट फ्रॉम द ट्रीज. ओके, अँड डू यू नो दॅट इफ वी cut a trees for to make a paper, there is a here we can disturb the balance of the environment, and because of that we become endangered in the future. So that's why here we must keep it in our mind to protect the environment. आपण बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट या लेसन मध्ये आपण बघितलेलं आहे. तर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करणे गरजेचं आहे, त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण कमीत कमी पेपरचा यूज करायला पाहिजे. पेपरचा कमीत कमी यूज केला तर काय होईल, प्लांट्स आपल्याला कमी कट करावे लागतील. प्लांट्स कमी कट केले तर आपल्या सराउंडिंग मध्ये प्लांट्स जास्त प्रमाणात राहतील, त्याच्यामुळे पोल्युशन कमी होईल, त्याच्यामुळे आपल्याला प्युअर एअर मिळेल. अलग लक्षात? सध्या आपण बघतोय दिल्ली, मुंबई जे मोठमोठे शहर आहेत या शहरामध्ये पोल्युशनचं प्रमाण इन्क्रीज झालेलं आहे. कशामुळे? दिवाळीमध्ये फटाके फोडल्यामुळे. अलग लक्षात? तर दिवाळीमध्ये व्हेन वी बर्न अ फायर क्रॅकर इट प्रोड्यूस व्हेरी हार्मफुल स्मोक अँड दिस हार्मफुल स्मोक डायरेक्टली रिलीज इन टू द एअर and mix into the air and it disturb the balance of the different gases in the air and it cause the air pollution. एअर पोल्युशन मध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर बघा बाळांनो, यामध्ये काही गोष्टी आपण अत्यंत लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ऑलवेज रिमेंबर दीज थिंग्स. डू नॉट टर अ ब्लँक पेपर or do not throw a blank paper, blank notebook in a garbage. First use that paper. All the तुमच्या नोटबुक मध्ये जे कोरे पेजेस असतात त्या सर्व पेजेसचा दोन्ही साइडनी वापर करून घ्यायचा आहे. तर बघा बाळांनो, एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायची आहे, आपल्याकडे असणारा जो ब्लँक पेज असतो किंवा ब्लँक नोटबुक असते ती पूर्ण यूज केल्याशिवाय ती फेकून द्यायची नाही. लक्षात? त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायचंय, जे ॲडव्हर्टाईजचे जे काही पॅम्पलेट असतात किंवा काही पेजेस असतात त्याची एक साईड यूज केली जाते आणि फेकून दिली जाते. झेरॉक्सचे पेजेस असतात त्याची एक साईज यूज केली जाते आणि फेकून दिली जाते. पण तसं न करता त्याची रिमेनिंग जी ब्लँक पेज आहे त्याचा सुद्धा आपण वापर करायचा. मला आठवते, आता इथे आठवलं म्हणून सांगतोय, सॉरी, मी ज्यावेळेस 10व्या वर्गामध्ये होतो किंवा मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आमचा जो ग्रुप होता शाळेमध्ये आम्ही जायचो, तर आम्ही काय करायचो, आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पाहताय एका घरामध्ये 4-4, 5-5 मुलं राहायचे आणि त्यांना शिकवणं, त्याचा खर्च करणं हा खूप एक्सपेन्सिव्ह गोष्ट त्या काळामध्ये होते. अर्निंग त्यावेळेस पॅरेंटची कमी होती. तर त्यावेळेस काय केलं जायचं, आम्ही जुनेच पुस्तकं, जुनेच कपडे यूज करायचो, मोठ्या भावाचे किंवा शेजाऱ्याची. आणि मग गणित सोडवण्यासाठी रफ नोटबुक आमच्याकडे नसायची, तर आम्ही काय करायचो, जे न्यूजपेपर असतात, न्यूजपेपरचे पॅकिंगवरती कोरे पेपर असतात ते आम्ही किलोने विकत आणायचो, त्याची नोटबुक तयार करायचो आणि त्याच्यावरती गणित सॉल्व्ह करायचो. तर अशा प्रकारे आम्ही पेपरची बचत करत होतो. तर तुम्ही सुद्धा तुमची पेपरची बचत करायला पाहिजे. आपल्याकडे पैसे आहे म्हणून कुठेही वेस्ट खर्च करायचा नाही. पेपर हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही पाहत असाल गव्हर्नमेंटने एक गोष्ट अप्लाय केलेली आहे, बँकेमध्ये
पेपरलेस वर्क चालू आहे की नाही. पेपरलेस वर्क जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतात त्यांच्या पेपरलेस वर्कची योजना अप्लाय केलेली आहे. कशामुळे? आपल्याला एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी. खूप पेपरचा वेस्ट होतो आणि पेपरचा वेस्ट झाला म्हणजे त्या ठिकाणी ट्रीजचं कटिंग मोठ्या प्रमाणात होतं आणि ट्रीज कटिंग झालं की पोल्युशन इन्क्रीज होतं, एन्व्हायरमेंटचं बॅलन्स डिस्टर्ब होतं. आणि सर्वात प्रथम आपल्या भारतामध्ये 1955 मध्ये मध्य प्रदेशमध्ये प्लेस आहे त्या ठिकाणी हे न्यूजपेपरचं जे प्रिंटिंगचं त्या ठिकाणी न्यूजपेपर तयार केला जात होता. त्याच्यानंतर सोनगढ गुजरातमध्ये आहे. सोनगढ गुजरातमध्ये सुद्धा पेपर तयार केला जातो. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये पेपरची फॅक्टरीज आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे त्या जंगलामधून ऊड मिळवलं जातं आणि त्याच्यावरती प्रोसेस करून पेपर तयार केला जातो. सो पेपर इट इज अ मॅनमेड सबस्टन्स. तर अशा प्रकारे मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सोनगढ या ठिकाणी पेपरचं प्रोडक्शन त्या ठिकाणी केलं जातं.